अभिनेत्री प्राजक्ता माळीने मुंबईत स्वतःच्या हक्काचं आलिशान घर घेतलं आणि सोशल मीडियावर एका नव्याच वादाला तोंड सुद्धा फुटलं. तिने जर एखाद्या छोट्याशा खोलीत राहून साधेपणाचा आव आणला असता तर लोकांनी लगेच तिचं कौतुक करत डोक्यावर घेतलं असतं. पण जेव्हा एखादी मराठी मुलगी वर्षानुवर्षे दिवस रात्र मेहनत करून स्वतःच्या जिद्दीवर आणि टॅलेंटच्या जोरावर यश मिळवून टोलेजंग इमारतीत घर घेते, तेव्हा मात्र लोकांना ते पचनी पडत नाही. बॉलिवूडच्या कलाकारांनी कोट्यवधींचे बंगले विकत घेतले की आपण त्याचे कौतुकाने स्टेटस ठेवतो, पण आपल्याच मराठी कलाकाराने ऐशो आरामात राहायचं ठरवलं की लगेच तिची किंमत मोजायला लागतो. मराठी माणसाने आयुष्यभर फक्त गरिबी आणि संघर्षातच जगावं असा कुठे नियम लिहिलाय का? प्राजक्ताने हे वैभव कोणाच्या मेहरबानीवर नाही तर अभिनयापासून ते बिझनेस पर्यंत अखंड घेतलेल्या कष्टांच्या जोरावर कमावलेला आहे. दुसऱ्याच्या प्रगतीवर बोट मोडण्यापेक्षा आपल्या मराठी माणसाच्या यशाचा अभिमान बाळगायला हवा. मराठी पाऊल असंच दिमाखात आणि ऐटीत पुढे पडत राहायला हवं. तुम्हाला या प्रकरणाविषयी काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सरळ सोप्पाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.